तर पहिली गोष्ट म्हणजे उभी फूट किंवा स्प्लिट आपण ज्याला म्हणतो ते 10व्या परिशिष्टामधून रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल सुभाष देसाईंच्या केसमध्ये 2022 मध्ये जो निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उभी फूट एखाद्या पक्षात 2/3 लोक बाहेर पडले म्हणून त्या सगळ्यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे असं होत नाही. पक्षविरोधी काम केलं असेल आणि पक्षाच्या धोरणांच्या विरुद्ध कोणी वागले असतील तर ते अपात्रतेसाठी क्वालिफाय होऊ शकतात, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आता दुसरी गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीने फूट पाडून गट स्थापन करायचा आणि त्याला तडकाफडकी ओम बिर्ला जे स्पीकर आहेत त्यांनी परवानगी द्यायची, हे सुद्धा करणं बेकायदेशीरच आहे. आता मी जे कायदेशीर नाही आणि बेकायदेशीर आहे तेवढंच आपल्याला सांगू शकतो. त्याचे अर्थ काय काढले जाऊ शकतात हे वेगळी गोष्ट आहे, कारण की सध्या कायदा आणि संविधान अस्तित्वातच नसल्याप्रमाणे सगळ्यांची वागणूक आहे. त्यामुळे 2/3 बहुमताने बाहेर पडणं जे आहे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं 10वं परिशिष्ट जे आहे त्यातल्या 4थ्या परिच्छेदामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की एखाद्या राजकीय पक्षाची इच्छा असेल, राजकीय पक्षाची इच्छा हे लक्षात घ्या, विल ऑफ द पॉलिटिकल पार्टी असं म्हटलेलं आहे. राजकीय पक्षाची जर इच्छा असेल तर ते दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये विलीन होऊ शकतात. त्यासाठी त्यांना 2/3 त्यांच्या खासदारांचा आमदारांचा पाठिंबा पाहिजे. मग त्या 2/3 व्यतिरिक्त जे असतील ज्यांनी पाठिंबा दिला नाही त्यांना इतर पक्षात जायचं नसल्यामुळे ते तसेच राहतील आणि त्यांना कोणी अपात्र ठरू शकत नाही असा तो कायदा आहे. त्यामुळे तो कायदा असा नाही की 2/3 बहुमताने कोणी बाहेर पडलं ते अपात्र होणार नाही. त्यामुळे हे सगळेजण अपात्र होऊ शकतात. आता हे अपात्र ठरवण्याची जी जबाबदारी आहे ती परत तिथल्या स्पीकरवर आहे आणि ते कशा पद्धतीने काम करतात हे आपण राहुल नार्वेकरांच्या कामकाज पद्धतीतून पाहिलेलं आहे की पक्षप्रेरित पद्धतीने काम करण्याची नवीन पद्धत सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सुद्धा सहभागी झालेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नंतर ज्यांनी न्यूट्रल राहायचं, अंपायरची भूमिका निभवायची तसे सगळेजण आणि काही सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश या सगळ्यांच्या मुळे कदाचित एक बेकायदेशीरता प्रस्थापित झालेली आहे. असे राजकीय संदर्भातले निर्णय किंवा त्या प्रकरणांवरचे निर्णय लवकरात लवकर झाले पाहिजे. तारीख पे तारीख देण्याच्या प्रक्रियेतून आपण जी बेकायदेशीरता आणि असंविधानिक नैतिकता प्रस्थापित करतोय त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की महाराष्ट्रामध्ये परत एकदा आता शिवसेना हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. TMC सोबत वेस्ट बेंगॉलमध्ये तेच झालेलं आहे आणि कदाचित पुढे आता पंजाबमध्ये सुद्धा तिथे सुद्धा राजकीय पक्ष अशाच पद्धतीने फोडण्यात येईल. म्हणून मुद्दा हाच आहे की अशी बेकायदेशीरता नेहमी चालणार आहे का? अगदी भारतीय जनता पक्ष सुद्धा उद्या फुटण्याची शक्यता आहे. कधीतरी राजकीय परिस्थिती बदलेल तेव्हा सुद्धा मी संविधानिक सत्य हेच सांगेन की भाजप अशा पद्धतीने फोडणं चुकीचं आहे, कोणी तो फोडत असेल तरी. त्यामुळे आपण जर नियम आणि कायदे ठरवलेले आहेत तर त्यानुसार सगळ्यांनी वागायला पाहिजे. ते होताना दिसत नसल्यामुळे दुसरीकडे मग आपण पाहतो की मला जे काही खासदार आता या 6 जणांपैकी काही जणांशी माझं बोलणं झालं काल परवा आणि ते सतत मला सांगत होते की सर मागच्या जवळपास काही महिन्यांपासून आमची 5-6 महिन्यांपासून आर्थिक कोंडी केलेली आहे. विकास निधी आम्हाला देण्यात येत नाही. ज्या विषयावर आम्ही विकास निधी मागतो त्या विषयावर त्यांच्या आमदारांना ते आधीच विकास निधी देतात आणि मग सांगतात की आम्ही या विषयावरचा विकास निधी दिलाय त्यामुळे तुम्हाला देण्यात येणार नाही. तर अशा पद्धतीने काम पण करू दिलं जात नाही, अशी कोंडी त्यांची केली गेली. आर्थिक कोंडी आणि इतर प्रकारचं सहकार्य न करणं याच्यामधून ज्या राजकीय पक्षाची सत्ता आहे त्यांच्यासोबतच तुम्ही राहिलं तर काम होईल, नाही तर होणार नाही. ही जी अरेरावी आणि मगरुरी सुद्धा अस्तित्वात आलेली आहे त्याच्यातून हे सगळं पक्षपोटीचं प्रकरण आता वाढलेलं आहे असं दिसतं. सर, पक्षांतर बंदी या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर आता गेलेल्या खासदारांवर कारवाई होऊ शकते का? ते अपात्र ठरू शकतात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण अपात्र कोण ठरवणार? तर मग ते परत स्पीकर समोर प्रकरण चालणार. मग स्पीकर तसा निर्णय घेणार का? तर ते घेणार नाहीत, कारण ते राजकीय वागणारे आहे. ते आपल्याला वारंवार दिसलेलं आहे. कोणाला बसवायचं, कोणाला उठवायचं, कोणाचा माईक बदलायचा, कोणाचा बंद करायचा आवाज, हे सगळं होताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पारदर्शक आणि प्रामाणिक प्रक्रियेची आपण अपेक्षा करू शकत नाही. मग निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलं, निवडणूक आयोग काय करणार आहे? निवडणूक आयोग काय करते हे त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. बेकायदेशीरताच ते प्रस्थापित करतात. मग सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं तर काय होणार आहे का? तर सुप्रीम कोर्टामध्ये तारखा मिळतात, कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही, अशी परिस्थिती काही काळामध्ये दिसलेली आहे. त्यामुळेच मग जे बेकायदेशीरता करणारे आहे
आणि कोणत्याही पक्षातून निवडून आम्ही नंतर पैशाच्या जोरावर दबावाच्या आधारावर तो पक्ष फोडू, अशी जी लोकशाहीला विरोधी असलेली भूमिका आहे ती जास्त वाढत चाललेली आहे.